नमस्कार मित्रांनो, आपण सर्व कसे आहात? तर आज आपण शिकणार आहोत भूगोल इयत्ता 9वी। तर मित्रांनो, आपण आज भूगोल शिकणार आहोत। तर इयत्ता 9वीचा विषय तर सर्वांनी लास्टपर्यंत बघावे। तर आपण भूगोलचा दुसऱ्या धड्यातल्या स्वाध्याय पाहणार आहोत। स्वाध्याय पाहणार आहोत आपण दुसऱ्या धड्याचा, म्हणजे अंतर्गत हालचाली पाहणार आहोत। हा आहे दुसरा धडा भूगोलाचा इयत्ता 9वीचा। तर आपण याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण लास्टपर्यंत आपण हा व्हिडिओ बघावे अशी मी विनंती करतो। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी आपण सर्वांनी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यावे, म्हणजे आपल्याला अशाच नोटिफिकेशन मिळत जातील। तर चला तर मित्रांनो, स्टार्ट करूया आपण आपल्या व्हिडिओला। तर दुसरा धडा अंतर्गत हालचाली। पहिला क्वेश्चन, अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा। अंतर्गत हालचाली, अंतर्गत मंद भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित असते? तर अंतर्गत भू हालचाली कोणत्या घटकावर आधारित असते? तर गतीवर आधारित असते। मंद हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? मंद भू हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होते? तर तेव्हा ताण निर्माण होतो। कसदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचाली कोणत्या क्रिया घडावी लागते? ताण ही क्रिया घडावी लागते। खालीलपैकी वली पर्वत कोणता? तर हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे। विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारची भू हालचालीचा परिणाम आहे? तर खंड निर्माणकारी भू हालचाली परिणाम आहे। तर दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा, भौगोलिक कारणे। तर प्रश्न क्रमांक पहिला, हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। तर याचा आन्सर याजवळ आहे, हे बघा। याचा आन्सर, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता जमीन हादरते। प्राथमिक लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल होऊ लागली, ही लहरीच्या दिशेने पुढे मागे होते। या उलट दुय्यम लहरीच्या मार्गातील पदार्थांची कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेशी लंबरूप ऊर्ध्वगामी होत असते। भूकवच 3.3 म्हणजे आपण पॉईंटनी उत्तर सोडवणार आहोत। तर पॉईंट क्रमांक 3, भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे पुढे व त्यानंतर वेगाने खाली कोसळला। तर मेघालय पठार व दख्खन पठार निर्मितीतील फरक। तर मेघालय पठार आणि दख्खन पठारातील निर्मितीतील फरक, भूपृष्ठावर पडलेल्या दाबामुळे मेघालय पठाराची निर्मिती होते। भेगीय ज्वालामुखीमुळे या पठाराची निर्मिती होते। मेघालय पठार मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले होते। मेघालय पठार शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे। मेघालय पठार हे गटपर्वताचे उदाहरण आहे। दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पठाराचे उदाहरण आहे। दख्खनचे पठार असे आहे। दख्खनचे पठार शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झालेले आहे। जर आता आपण याच्या पुढे पाहणार आहोत, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्टावर सीमांवर आढळतात। जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होतो। भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो। त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो। त्यामुळे बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात। बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व कधीतरी एकदम जागृत होतो। या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो। या ज्वालामुखीतील उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो। त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे। ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ लागतो। भूकंप क्षेत्राचा व त्याप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्रातून विस्तार भूपट्टाच्या सीमावर्ती भागात दिसून येतो। भूपट्टाची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखाली खडक फुटले असता मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो। ज्वालामुखीमुळे उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचात हादरे पडतात। अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होतो।
प्रश्न क्रमांक 3, अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. शीघ्र भू हालचालीचे परिणाम आहे. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. मंद भू हालचालीचे अंतर्गत म्हणजे मंद भू हालचालीचा परिणाम आहे. पृथ्वीच्या प्रावरणात शिलारस बाहेर फेकला जातो. शीघ्र भू हालचालीचे प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. मंद भू हालचाली. प्रश्न क्रमांक 4, भूकंप कसा तयार होतो हे स्पष्ट करताना उत्तर. भूकंप अचानक हलतात. प्रावरणातील हालचालीमुळे दाब वाढत जातो. कमकुवत बिंदूपाशी भ्रंश स्वरूपाशी खडक फुटतात. साठलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा 9वीचा भूगोलचा पाठ क्रमांक 2 पाहिलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास सर्वांनी लाईक अँड शेअर करावे. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी एवढेच. तर बाय मित्रांनो.